तुम्हाला पैशाची गरज आहे का? आणि ती पण खूप अर्जंटमध्ये. अशा वेळेमध्ये तुमच्याकडे काय पर्याय उपलब्ध आहेत? मित्रांनो, भारतातील टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनमुळे आपल्याला नेट बँकिंग, यूपीआय या सगळ्या पर्यायांमध्ये ऍक्सेस दिला. पण इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला पैशाची गरज असेल त्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघण्यामध्ये वेळ घालवत नाही आणि तुमच्यासमोर जो काही पर्याय अवेलेबल आहे तो तुम्ही ऍक्सेप्ट करता. तुमच्यासमोर जे काही येईल ते तुम्ही घेऊ शकता. फक्त नंतर हाती येतो तो म्हणजे पश्चाताप. आणि हा पश्चाताप तुम्ही करू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जर तुम्हाला इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये पैसे हवे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनात काय येतं? तुम्ही तुमच्या मित्रांचा विचार करता की कुणी मला पैसे देऊ शकेल का? कुटुंबातला कोणी व्यक्ती मला ते पैसे देऊ शकेल का? किंवा तुमचे कोणी लव्ह वन असतील त्यांच्याकडनं तुम्ही पैसे मागू शकता. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता, पण प्रत्येक वेळी ते तुम्हाला मदत करतीलच असं नाहीये. अशा वेळेला पुढे काय करायचं? नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि इमर्जन्सी कॅश साठी तुमच्या समोर कुठकुठले पर्याय आहेत याचं डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण विविध पर्यायांबद्दल बोलणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6 होय, आपण 6 वेगवेगळ्या पर्यायांबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला मदत करतील इमर्जन्सी कॅश मिळवून देण्यासाठी. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण एक आणि एक पर्याय तुम्हाला मी समजावून सांगणार आहे आणि सगळे पर्याय बघितल्यानंतरच तुम्ही ठरवू शकता की सर्वोत्तम पर्याय कुठला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ग्रो मराठी चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा. तर मित्रांनो, इमर्जन्सी कॅशचे कुठले कुठले ॲव्हेन्यू आहेत ते आता आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे म्हणजे ॲडव्हान्स सॅलरी किंवा तुमच्या एम्प्लॉयरकडनं लोन घेणं. मित्र आणि कुटुंब सोडल्यानंतर पटकन पैसे मिळवण्यासाठी आपण कुणाकडे जातो तो म्हणजे आपला एम्प्लॉयर असतो. भारतातील सगळ्याच नाही पण काही कंपन्यांमध्ये लिमिटेडरित्या ॲडव्हान्स पेमेंटची कन्सेप्ट आहे किंवा तुम्ही त्यांच्याकडून लोनही घेऊ शकता, जी तुम्ही समान मासिक हप्ता किंवा ईएमआय द्वारे परत करू शकता. मित्रांनो, जर दुसरा कुठलाच पर्याय तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर एम्प्लॉयरकडे जाऊन ॲडव्हान्स पेमेंट घेण्याचा पर्याय तुम्हाला ॲडव्हान्टेज देऊ शकतो. सगळ्यात पहिला ॲडव्हान्टेज म्हणजे ही प्रक्रिया खूप सोपी आहे. दुसरं म्हणजे कुठल्याही कागदपत्राची गरज नाहीये तुम्हाला. तिसरं म्हणजे तुम्ही किती रुपये कमवता हे तुमच्या कंपनीला ऑलरेडी माहिती आहे. त्यामुळे ते जे पैसे आहेत ते परत करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे की नाही हे तुमच्या कंपनीला ऑलरेडी माहित असतं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जी ॲडव्हान्स सॅलरी तुम्ही तुमच्या कंपनीकडून घेताय ती इंटरेस्ट फ्री असते, पण ती करपात्र म्हणजे टॅक्सेबल इन्कम म्हणून कन्सिडर केली जाते. एक गोष्ट अजून लक्षात ठेवली पाहिजे की तुमचा ॲडव्हान्स सॅलरी घेण्याचा जो काही उद्देश आहे तो वेगवेगळा असू शकतो. काही कंपन्यांमध्ये शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा मेडिकल इमर्जन्सीसाठी तुम्हाला ॲडव्हान्स सॅलरी प्रोव्हाइड केली जाते आणि या सगळ्यासाठी वेगवेगळे गाईडलाईन्स पण असू शकतात. मित्रांनो, यामध्ये कसं आहे, तुमची कंपनी या व्यवहारातून पैसे कमवू इच्छित नाही, फक्त तुम्हाला एक मदतीचा हात पुढे करते. सहसा काय होतं की 1 महिन्याचा पूर्ण पगार कर्ज म्हणून तुम्हाला दिला जातो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हा पर्याय जर तुमच्या कंपनीमध्ये उपलब्ध नसेल तर काय करायचं? तर त्यांच्यासाठी पुढील पर्याय आहे तो म्हणजे फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटची ब्युटी काय आहे माहितीये का? फिक्स डिपॉझिट हे लिक्विड असतात, त्यामुळे तुम्हाला जेव्हा गरज आहे त्यावेळेला काही मिनिटात ते फिक्स डिपॉझिट विड्रॉल करून तुमच्या बँकेमध्ये जमा होतात. परंतु फिक्स डिपॉझिटमध्ये एक गोष्ट आहे, तुम्ही जर मॅच्युरिटीच्या पूर्वी हे फिक्स डिपॉझिट रिडीम केले किंवा विड्रॉल केले तर तुम्हाला त्याच्यावर दंड भरावा लागू शकतो. हा जो दंड आहे तो व्याजाच्या 0.5% ते 1% या दरम्यान असू शकतो. आपण या सगळ्या गोष्टी एका एक्झाम्पलनं जाणून घेऊया. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे का वाईट आहे. मित्रांनो, असं गृहीत धरा की 1 वर्षासाठी 7% या कंपाऊंडिंग इंटरेस्टने तुम्ही 1 लाख रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्ट केले आहेत. वर्षाच्या शेवटी तुम्हाला 1,07,186 रुपये मिळतील. आणि आता अशी सिच्युएशन आली की तुम्हाला इमर्जन्सी मध्ये कॅश पाहिजे आहे. मग तुम्ही काय करता? 1 वर्षाच्या ऐवजी 6 महिन्यातच एफडी विड्रॉल करता. आता 6 महिन्याचा जो व्याजदर आहे तो कमी होतो आणि 6.75% इतकाच राहतो, कारण 6 महिन्याचा जो एफडीचा व्याजदर आहे तो त्याप्रमाणे बदलत असतो. आता 6 महिन्यासाठी व्याजदर कमी झाला, त्याचबरोबर तुम्ही मॅच्युरिटीच्या अगोदर पैसे काढताय म्हणून तुम्हाला दंड भरावा लागेल. आता असं समजूया की तुमची बँक जी आहे ती 0.75% इतका दंड आकारते. याचा अर्थ असा झाला की तुम्हाला 6 महिन्यासाठी फक्त 6% इतकेच व्याज मिळेल आणि त्या हिशोबानं तुम्हाला मिळणारी जी रक्कम असेल ती 1,03,000 रुपये इतकीच असेल. आता हे सगळे आकडे तुमच्या समोर मांडण्याचा उद्देश एकच होता
की जरी तुम्हाला मॅच्युरिटीच्या अगोदर दंड भरायला लागला तरी इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तुमचा फिक्स डिपॉझिट रिडीम करणं हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो, कारण इथे तुम्हाला लगेच पैसे मिळू शकतात. पण इथे आता अजून एक प्रश्न उभा राहतो, जर तुमच्याकडे फिक्स डिपॉझिट नसेल तर काय? मग घाबरता कशाला? आपल्याकडे अजून पर्याय बाकी आहेत ना. तिसरा पर्याय आहे पर्सनल लोनचा. मित्रांनो, तुम्ही पर्सनल लोन साठी अप्लाय करू शकता, पण या प्रोसेसला वेळ लागू शकतो. पण हा वेळ नेहमीच लागेल असं काही नाहीये. जर तुमचं एखाद्या बँकेमध्ये बऱ्याच काळापासून अकाउंट असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर जर चांगला असेल तर ही प्रोसेस तुमची लवकर होऊ शकते, किंवा कधी कधी तुम्हाला तुमची बँक प्री अप्रूव्ह पर्सनल लोन पण ऑफर करत असते. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की क्रेडिट स्कोर म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्रेडिट स्कोर तुमची क्रेडिट योग्यता सांगत असते. उधार घेतलेल्या पैशाची परतफेड करताना तुम्ही किती जबाबदार आहात हे सांगणारा स्कोर म्हणजे क्रेडिट स्कोर असतो. आता या सगळ्या गोष्टी तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर डिपेंड असतात. सर्व काही चांगले असेल आणि क्रेडिट स्कोर चांगला असेल तर प्रोसेसला वेळ लागत नाही. तुम्ही सगळ्या अटी आणि शर्ती स्वीकारता आणि काही मिनिटातच डिस्बर्समेंट कंप्लीट होते आणि पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात. पण जर तुमचा क्रेडिट स्कोर बँकेप्रमाणे नसेल किंवा क्रेडिट स्कोर खराब असेल तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागू शकतो आणि तुमचं लोन हे तुम्हाला वेळानं मिळू शकतं. दुसरं म्हणजे क्रेडिट स्कोर जर चांगला नसेल तर तुम्हाला जास्त व्याज भरावं लागेल, परंतु हे जे व्याज आहे ते क्रेडिट कार्ड कॅश या पर्यायापेक्षा थोडंसं कमी आहे. त्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करूया. आता हे इंटरेस्ट रेट किती जास्त असू शकतात? हे 10% पर्यंत कमी असू शकतात, पण अॅन्युअली 44% पर्यंत जास्तही असू शकतात. वैयक्तिक कर्जाची रक्कम म्हणजेच पर्सनल लोनची जी रक्कम आहे ती 50,000 पासून 50 लाखापर्यंतची असू शकते. तुमचं वय, तुमचं उत्पन्न, तुमचा क्रेडिट स्कोर, तुमच्या नोकरीचा प्रकार इत्यादी सगळ्या घटकांच्या आधारावर ही रक्कम निश्चित केली जाते. मित्रांनो, नेक्स्ट ऑप्शन आहे गोल्ड लोनचा. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे गोल्ड लोन कसं मिळवायचं. मित्रांनो, गोल्ड लोन मिळवण्यासाठी तुमच्याकडे घरामध्ये गोल्ड ज्वेलरी असली पाहिजे. या गोल्ड ज्वेलरीचा तुम्ही कोलॅटरल म्हणून वापर करू शकता आणि त्याच्यातून कॅश मिळवू शकता. नॉर्मली जेवढी ज्वेलरी तुमच्याकडे आहे आणि आत्ताचा सोन्याचा भाव काय आहे त्याच्या 75 ते 80% तुम्हाला कॅश मिळू शकते. मित्रांनो, आत्ताचा सोन्याचा भाव काय आहे आणि तुमच्या सोन्याची गुणवत्ता काय आहे या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला किती कॅश मिळणार हे अवलंबून असतं. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्याची किंमत जर 1 लाख इतकी असेल तर तुम्हाला 75,000 ते 80,000 रुपये पर्यंतची रक्कम मिळू शकते. या सगळ्याचा प्रोसेसिंग टाइम खूप जास्त कमी आहे. अगदी 90 मिनिटात ते 120 मिनिटात तुम्हाला हे कर्ज मिळू शकतं. आणि जर याचे व्याजदर बघितले तर बऱ्याच बँकांमध्ये व्याजदर खूप कमी आहेत. काही ठिकाणी हे व्याजदर सिंगल डिजिट मध्येच आहेत, म्हणजे 7%, परंतु काही प्रकरणांमध्ये हे व्याजदर थोडेसे जास्त असू शकतात. मग आता तुम्ही विचार करत असाल की हा पर्याय मला तू पहिला का नाही सांगितलास? पण अजून एक प्रश्न उभा राहतो की सहजपणे दागिने कोण गहाण ठेवू देईल? मित्रांनो, सोनं म्हणजे एक इमोशनल अँगल असतो. ते दागिने तुमच्या आईचे असतात, तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीचे असू शकतात. त्यामुळे थोडासा इमोशनल अँगल त्याच्यामध्ये येतो आणि कोलॅटरल म्हणून आपलं सोनं कुणी देऊ करत नाही. आणि जर दिलेच तर कुणाच्या तरी जीवनाचा किंवा मृत्यूचा तो प्रश्न असतो त्यावेळीच ते दिलं जातं. किंवा जर तुमच्याकडे सोन्याची नाणी आहेत किंवा सोन्याची बिस्किट आहेत तर गोष्ट वेगळी आहे. पण ही कल्पना कुटुंबासाठी विकणे ही थोडीशी जड जाऊ शकते. आणि या वेळेला तुम्ही काय करता? मग आपल्याकडे 5वा ऑप्शन येतो लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट. तुमच्याकडे एक पर्याय उपलब्ध होतो, तो म्हणजे तुमची म्युच्युअल फंडची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही कर्ज घेऊ शकता. आता तुम्ही विचार कराल की म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट कर्ज घेण्यापेक्षा सगळे युनिट विकून टाकतो आणि मग पैसे घेतो. हा पण पर्याय चांगला आहे, पण हा पर्याय नेहमीच चांगला असू शकत नाही. सध्या तुम्ही बघताय मार्केट खाली आहे आणि ज्या वेळेला मार्केट खाली आलेलं असेल त्यावेळेला तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट पण खाली आलेली असेल आणि अशा वेळी जर तुम्ही ते रिडीम केले किंवा ते युनिट्स विकले तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही विकणे ही काही चांगली कल्पना नाहीये. त्याऐवजी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता आणि तुमची म्युच्युअल फंडची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याची जी काही NAV आहे त्याच्या 50 ते 60% पर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता. आणि जर तुमची इन्व्हेस्टमेंट डेट म्युच्युअल फंड मध्ये असेल तर हीच रक्कम तुम्ही 80 ते 85% पर्यंत घेऊ शकता. समजा तुमच्याकडे इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत आणि डेट म्युच्युअल फंड मध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत, तर इक्विटी म्युच्युअल फंडाविरुद्ध तुम्हाला 50 ते 60,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं आणि डेट म्युच्युअल फंडाविरुद्ध तुम्हाला 80 ते 85,000 पर्यंतचं कर्ज मिळू शकतं. मित्रांनो, खरं एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, सर्वच बँका म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवर कर्ज देत नाहीत. काही बँका असं करू शकतात, पण
त्याच्या अटी आणि शर्ती वेगवेगळ्या असू शकतात. उदाहरणार्थ जर तुम्ही एसबीआय मध्ये गेलात तर फक्त एसबीआय म्युच्युअल फंडावरच तुम्हाला कर्ज मिळू शकतं. या सगळ्याचा व्याजदर सामान्यतः खूप कमी असतो. आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या वेगवेगळ्या ऑप्शन पैकी किंवा त्यांच्या तुलनेनं 8% ते 10% दरम्यान याचे व्याजदर असतात. या सगळ्याची जी काही प्रक्रिया आहे ती खूप सोपी आहे, जास्त वेळ तुम्हाला लागत नाही. मित्रांनो, जर पर्टिक्युलर बँकमध्ये त्याच बँकेचे म्युच्युअल फंड तुमचे असल्यास तुम्हाला कमी वेळ लागू शकतो. अगदी काही मिनिटात तुमचे डिस्बर्समेंट कंप्लीट होईल. पण जर असं नसेल तर तुम्हाला काही दिवसही लागू शकतात. आतापर्यंत 5 पर्याय मी तुमच्या समोर ठेवले आणि यातला एकही पर्याय जर तुमच्या कामाला येत नसेल तर हा 6वा पर्याय तुमच्यासाठी असू शकतो आणि तो 6वा पर्याय आहे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला एकदम जास्त पैशाची गरज आहे, मोठ्या रकमेची गरज आहे, त्यावेळेला हा पर्याय तुमच्या कामाला येऊ शकतो. तुमची मालमत्ता काय आहे, तुमची मालमत्ता किती आहे याच्यानुसार तुम्हाला कर्ज मिळू शकते. याचे जे व्याजदर आहेत ते 8.50% ते 18% पर्यंत व्हॅरी होत असतात, तेही अॅन्युअली. तुमच्या घराच्या किमतीच्या 40% ते 70% पर्यंत कर्ज तुम्ही मिळवू शकता. या पर्यायाचा एक ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे यासाठी लागणारा वेळ. अगदीच जर तुम्हाला इमर्जन्सी मध्ये पैसे पाहिजे असतील तर 72 तासाचा वेळ लागतो किंवा काही दिवसांचाही कालावधी याच्यासाठी लागू शकतो. तर मित्रांनो, 6च्या 6 पर्याय मी आता तुम्हाला सांगितलेले आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इमर्जन्सी सिच्युएशन हँडल करणं हे खूप तणावपूर्वक असू शकतं, परंतु ही सिच्युएशन व्यवस्थितपणे हाताळल्याने तुमच्यावर येणारा जो स्ट्रेस आहे तो तुम्ही कमी करू शकता आणि हीच गोष्ट आत्मविश्वासाने कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत करते. व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक गोष्टीची नोंद तुम्ही घ्यावी अशी आमची इच्छा आहे आणि ती म्हणजे तुम्ही इमर्जन्सी फंड सेव्ह करायला चालू करा. जर तुम्ही इमर्जन्सी फंड सेव्ह करायला सुरू केला नसाल तर लवकरात लवकर सुरू करा. हा कॉर्पस जो आहे तो तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 6 महिन्याच्या बरोबरीने असला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तुम्ही हा फंड वापरू शकाल. तर मित्रांनो, तुम्हाला जर मोठ्या रकमेची गरज असेल आणि तुम्हाला इमर्जन्सी मध्ये फंड हवा असेल तर कुठले पर्याय तुमच्या समोर अवेलेबल होतील याचं आपण डिटेल डिस्कशन केलं. आता यातल्या कुठल्या पर्यायांबरोबर तुम्ही जाऊ इच्छिता हे मला कमेंट मध्ये कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.